आज आपण वेगळी अशी न वाफवता पटकन होणारी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। ही वडी कमी बेसनमध्ये जास्त प्रमाणात होते आणि करायलाही साधी सोपी आहे। नमस्कार, मी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तर कोथिंबीर वडीसाठी एक कोथिंबीरीची जुडी घेतली आहे। त्याचे खालचे देठ कापायचे आणि मधले देठ सुद्धा कापून घ्यायचे। आता उरलेली कोथिंबीर पाण्यात 2-3 वेळा साफ धुवून घ्यायची आणि एका चाळणीत निथळत ठेवायची। मधले कापलेले देठ सुद्धा पाण्यात घालून ठेवायचे। आता इथे 2 कप बेसन घेतलंय आणि पाव कप तांदळाची पिठी घेतली आहे आणि हे बाकीचं साहित्य पुढे लागणार आहे। आता ही कोथिंबीर चांगली निथळून घेतली आहे, त्याचं पाणी सुद्धा निघालं आहे। ती आता जवळ करून बारीक चिरून घ्यायची। ही अशी सर्व आता कापून झाली आहे। आता बॅटरसाठी 2 कप बेसन घ्यायचं। हे बेसन रेग्युलर वाटीप्रमाणे बघितलं तर 1 रेग्युलर वाटी अधिक 3 चमचे बेसन भरतं। तर मापाचा कप नसेल तर ह्या मापाप्रमाणे 2 कप रेग्युलर वाटी अधिक 6 चमचे बेसन लागेल। त्यात पाव वाटी तांदळाचं पीठ मिक्स करायचं। पाव चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ, 2 छोटे चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आणि 2 चमचे दही घालायचे। 2 ते 3 चमचे तेल घालायचं। हे सर्व आता मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करून झाल्यावर आता ह्यात थोडं पाणी घालायचंय। आता इथे जेवढं पीठ घेतलंय त्याच्या 2.5 पट पाणी आपल्याला घालायचंय। हे पीठ गुठळ्या न येता मिश्रण मिक्स करून घ्यायचंय। रेग्युलर वाटी असेल तर त्याच्या 2.5 पट पाणी घ्यायचं। तर इथे मी 2 कप अधिक अर्धा कप पाणी घालून मिक्स केलं। हे मिश्रण आता चांगलं मिक्स करून झालंय। आता हे मिश्रण शिजवायचं आहे, त्यासाठी गॅस पेटवून कढई ठेवली। त्यात हे बॅटर सगळं ओतून घ्यायचं। आता हे बॅटर सतत ढवळत राहायचं आहे आणि गॅसची आच मीडियम टू हाय ठेवायची आहे। बॅटरला गुठळ्या यायला द्यायच्या नाही। सुरुवातीला असं वाटेल की गुठळ्या होणार, पण नंतर हळूहळू बॅटर बरोबर जमून येणार। बॅटर घट्ट व्हायला लागलं की त्यात 2 कप चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चांगले मिक्स करून घ्यायची। मिश्रण थोडं सुकलं की त्यात सफेद तीळ घालायचे। जेवढं पीठ घेतलं होतं त्यापेक्षा दुपटीने हे मिश्रण जास्त झालं आहे। तुम्ही बघू शकता हे मिश्रण कडेला सुटायला लागलंय। ह्यात चमचा रोवून पाहिला तर चमचा उभा राहिलाय। असं चमचा उभा राहिल्यानंतर 1 मिनिट बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। एका ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे गरम मिश्रण त्या ताटामध्ये काढायचं। हाताला थोडं पाणी लावून हे मिश्रण थापून घ्यायचं, नंतर चमच्याने पसरून घ्यायचं। तसंच दुसऱ्या ताटावर पण बॅटर काढून घेतलंय आणि ते आता थापून घेतलंय। ही वडी जास्त प्रमाणामध्ये बनते
आता दोन्ही ताटावर सफेद तीळ पसरायचे आहेत. भरलेलं ताट किती छान दिसत आहे. ही दोन्ही ताटं थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची. फ्रीजमध्ये 2 तास ठेवायची किंवा बाहेर ठेवायचं असेल तर जास्त वेळ ठेवून द्यायची आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच कापून घ्यायची. कोथिंबीर वडी बरोबर एक चटणी करायची आहे. त्यासाठी हे जे मधले देठ पाण्यात ठेवले होते ते धुवून घेतले. ते मिक्सरमध्ये घ्यायचे. थोडी अजून कोथिंबीर घालायची. 2 लसूण, अर्धा इंच आलं, 1 ते 2 मिरची आवडीप्रमाणे घ्यायची आहे. 2 चमचा ओलं खोबरं, चवीप्रमाणे मीठ आणि आंबट चवीसाठी 2 ते 3 कैरी घालायची आहे. इथे कैरीऐवजी चिंच किंवा लिंबू घेतला तरी चालेल. एखादा गुळाचा खडा घालायचा. थोडं पाणी घालून 1 चमचा तेल घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. मस्त अशी चटणी तयार झाली आहे. ती आता काढून घेऊया. इथे आता हे मिश्रण सुकलं आहे. त्याच्या सुरीने वड्या पाडायच्या आहेत. तर हे अशा प्रकारे सर्व काढून घेतलंय. दुसऱ्या ताटावरील पण वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे दिसतात. या सगळ्या वड्या आता काढून घ्यायच्या आहेत. वड्या आता तळायच्या आहेत. या मिश्रणामध्ये दही घातलंय त्यामुळे ह्या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. पॅनमध्ये तेल कमी घालायचं कारण वड्या शॅलो फ्राय करायच्या आहेत. एक वडी सोडून तळून काढायची. ह्या शिजवलेल्या वड्या आहेत म्हणून शॅलो फ्राय करायच्या आहेत. 2 मिनिटांनी पलटून घ्यायच्या. वर रंग पण मस्त आलाय. आता ह्या सगळ्या फ्राय झाल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर अशा शिजवलेल्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या वड्या तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा. दही घातल्यामुळे त्या आतून नरम होतात. ह्या चटणीसोबत खूप छान लागतात. अशा वड्या चहासोबत किंवा जेवणासोबत भाजीला पर्याय म्हणून आपण खाऊच शकतो. तुम्ही सुद्धा अशा वड्या बनवा आणि एन्जॉय करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.